तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं शब्दांच्या जातीमधील नाम या घटकावरती आपण बोललो होतो. सृष्टीतील वास्तविक अथवा काल्पनिक घटकाला ओळखण्यासाठी दिलेला विकारी शब्द म्हणजे नाम होतो. आता त्या नाम या घटकावरती आपण बोललो होतो, नामाचे प्रकार बघितले होते. आता आपण नामावरती कशा पद्धतीचे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात आणि कशा पद्धतीचे यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत ते या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. म्हणजे नाम या घटकावरती जर कुठलाही प्रश्न आला तर तो आपला परीक्षेमध्ये सुटणार नाही, चुकणार नाही. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय ओळखा म्हणते. बरोबर. आपल्याला परीक्षेमध्ये बसल्यानंतर असा जर प्रश्न आपल्याला दिसला पेपरमध्ये तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रश्न वाचत असताना आपल्याला हे जे महत्वाचे शब्द आहेत हे काय करायचे आहेत, प्रश्न वाचतानाच अंडरलाईन करायचे आहेत, बोल करायचे आहेत. खालीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय. कधी कधी इथं तुम्हाला नसलेला सुद्धा येऊ शकतो आणि यापैकी 3 ऑप्शन हे भाववाचक नाम असू शकतात, एक ऑप्शन तिथं भाववाचक नाम नसू शकतो. परंतु तुमचा इथं गोंधळ काय होऊ शकतो, तुम्हाला भाववाचक नाम दिसलं आणि लगेच पहिला क्रमांक काय असेल ऑप्शनचा, भाववाचक नाम असेल, तर तुम्ही नक्कीच तो भाववाचक नाम सिलेक्ट करणार आणि नेक्स्ट प्रश्नाकडे तुम्ही जाणार. परंतु ज्या वेळेला तुम्ही घरी येणार, पुन्हा पेपर तुम्ही काय करणार, अनालिसिस करणार, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा भाववाचक नाम नसलेला तुम्हाला पर्याय विचारला होता. बरोबर. म्हणून परीक्षेमध्ये बसल्यानंतर, पेपर हाती घेतल्यानंतर तुम्ही योग्य रीतीने तो प्रश्न काय करा, पहिल्यांदा वाचून घ्या, समजून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही ऑप्शन कडे जा. मग भाववाचक नाम असलेला पर्याय म्हटलेला आहे. बरोबर. मग सैनिक, शौर्य, सेना आणि शिवाजी. बघा, सैनिक जो आहे, आपण नाम शिकत असताना बघितलं सैनिक कुठला आहे. मग सैनिक हा सामान्य नामाचा प्रकार आहे. सामान्य नाम. सामान्य नामामध्ये कुठला रे, सामान्य नामामध्ये हा समूहवाचक मध्ये मोडतो. बरोबर. कारण या सैनिक शब्दामध्ये किती आहेत, आणखी काहीतरी जवान याच्यामध्ये असतील, काय 20-25 जे असतील ते याच्यामध्ये इन्क्लुडेड जवान असतील. बरोबर. मग सेना काय आहे, सेना सुद्धा सामान्य नामाचा प्रकार आहे. सेनामध्ये सुद्धा काय असतील, आणखीन जवान त्याच्यामध्ये असतील. बरोबर. शिवाजी जो आहे, शिवाजी काय आहे, शिवाजी हे विशेष नाम आहे. बरोबर. का बरं विशेष नाम आहे, तर शिवाजी या नामातून एका स्पेसिफिक व्यक्तीचा बोध होतो, एखाद्या व्यक्तीला आपण ओळखू शकतो. कारण शिवाजी जसं म्हणू तसं आपल्या डोळ्यापुढे कोणती ना कोणती तरी व्यक्ती येणार. बरोबर. जसं आपण शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये शिवाजी म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात येतील शिवाजी महाराज. म्हणून शौर्य इथं काय, हा सामान्य नामाचा प्रकार आहे, हा सामान्य नामाचा प्रकार आहे, शिवाजी विशेष नामाचा प्रकार आहे. मग इथं शौर्य जे आहे, शौर्य काय आहे, भाववाचक नामाचा प्रकार आहे. शौर्य हे नाव काय आहे, भाववाचक नाम आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं काय आहे, उत्तर आहे. शौर्य आपण पाहू शकत नाही. भाववाचक नामाची व्याख्याच आहे की ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही, फक्त आपण कल्पनेने जाणू शकतो, असे नाम हे भाववाचक नामे असतात. मग शौर्याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 2 बघूया. सत्याचा नेहमी विजय होतो या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता म्हणते. विजय या नामाला अंडरलाईन केलेली आहे असं समजा तुम्ही. आता इथं पीपीटी मध्ये जरी अंडरलाईन नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की या विजय या नामाला अंडरलाईन केलेली आहे आणि नामाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. विजय हा सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे की समूहवाचक नाम आहे. बघा, इथं एकदम तुमचं काय होऊ शकतं, इथं तुम्ही गोंधळून जाऊ शकता, कन्फ्युजन होऊ शकतं. सत्याचा नेहमी विजय होतो, तुम्ही म्हणाल विजय हे विशेष नाम आहे, परंतु तेच विशेष नाम इथं भाववाचक नाम म्हणून वापरलेलं आहे. कसं, हे एका स्पेसिफिक व्यक्तीचं नाव नाही आहे, इथं एका इंडिव्हिज्युअल कुठल्याही पर्सनचं नाव दिलेलं नाहीये. सत्याचा नेहमी विजय होतो हे काय, भाववाचक नाम आहे. विजय म्हणजे तो काय झाला, एखादा जर काही त्याची कुठं जरी केस चालू असेल कोर्टामध्ये समजून घ्या आणि त्याचा तिथं काय झाला, तो त्या केसमध्ये तो जिंकला, म्हणजेच काय झाला, त्याचा विजय झाला. विजय झाला म्हणजे ते काही त्याचं नाव आहे का, ते नाव नाहीये. म्हणून हा भाववाचक नामाचा प्रकार आहे. बरोबर. हेच नाव जर एखाद्या व्यक्तीला दिलं असतं तर हे काय झालं असतं, हे नाव विशेष नाम झालं असतं. परंतु या ठिकाणी
हे विशेष नाम भाववाचक नामाचे कार्य करत आहे. बरोबर, म्हणून ऑप्शन क्रमांक काय आहे, सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते आहे? समूहवाचक बघितलं आपण की एका जातीचा त्याच्यामधून बोध होतो. बरोबर, खूप साऱ्या काय करते ते एकच गुणधर्म असलेल्या लोकांना किंवा वस्तूंना काय करत असते, ते रिप्रेझेंट करत असते. मग समूहवाचक जनसमुदाय म्हणजे एका स्पेसिफिक व्यक्तीचं नाव आहे काय? भाववाचक नाम आहे काय? नाही, हे काय आहे? समूहवाचक नाव आहे. याच्यामध्ये खूप सारे काय येतात, लोक येतात. जनसमुदाय आपण म्हणतो ना, तिथं खूप जनसमुदाय जुटला होता. एखाद्या कायद्याचा किंवा एखाद्या गोष्टीचा जर निषेध करायचा असेल तर तिथं खूप सारे एकाच विचाराचे लोक जमले होते आणि त्यांनी काय केला, त्याचा निषेध केला. म्हणजे काय झाला होता, जनसमुदाय जमला होता. मग कोणी एक स्पेसिफिक असा पर्सन होता का? तिथं नाही. म्हणून जनसमुदाय हे काय, समूहवाचक नाम आहे. जनतामध्ये सुद्धा काय येतात, खूप सारे लोक येतात, हे सुद्धा समूहवाचक नाम आहे. आणि लोक म्हटलं तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला काय होतो, भरपूर साऱ्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 ऑलरेडी आपण इथं प्रश्नांची काय जे अँसर कीज आहे ते काय दिलेली आहे, अंडरलाईन केलेली आहे पीपीटी मध्येच. तर वरील सर्व जे ऑप्शन आहेत हे काय, समूहवाचक नामाचे प्रकार आहेत. आता पर्याय क्रमांक 4 डी याचं उत्तर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा, बालपण हे नाम कोणत्या प्रकारात मोडते? बालपण सामान्य नामापासून तयार झालेले भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, समूहवाचक नाम आहे की धातू साधित नाम आहे? बघा, बालपण म्हणजेच बाळ. बरोबर, बाळ काय आहे? बाळ सामान्य नाम आहे. बरोबर, बाळ हे सामान्य नाम आहे. याच्यामध्ये एका स्पेसिफिक बाळाचा याच्यामधून बोध होत नाही. तर जेवढे काही बाळ असतील, ज्यांच्यामध्ये जे काही लहान बाळ असतील, त्या सगळ्यांचा समावेश या बाळामध्ये होतो. बरोबर, आणि या बाळापासून काय झालेलं आहे, बालपण हे नाव दिलेलं आहे. म्हणजे काय, सामान्य नामापासून तयार झालेलं हे बालपण हे भाववाचक नाम आहे. बघा, लक्षात घ्या, त्व, पण आणि पणा हे काय आहेत, भाववाचक नामाला लागणारे प्रत्यय आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला हा पण दिसतो. बरोबर, बालपण आपण शिकलो आहे की ज्या वेळेला काय, देव या ठिकाणी पण लागू शकतो, या ठिकाणी पणा पण लागू शकतो. बरोबर, हेच ते प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बालपण मधलं. म्हणून हे भाववाचक नाम आहे, सामान्य नामापासून तयार झालेलं आहे. विशेष नाम नाहीये, समूहवाचक नाम सुद्धा नाहीये. बरोबर, आणि धातू साधित नाम सुद्धा ते नाही आहे. आता पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी विशेष नाम कोणते? नदी काय आहे? सामान्य नाम आहे, सामान्य नाम. कारण नदी जर म्हटलं तर याच्यामध्ये गोदावरी पण येऊ शकतो, नर्मदा पण येऊ शकते, याच्यामध्ये सिंधू पण येऊ शकते. अशा खूप साऱ्या नद्या, कुठलीही जर नद्या असतील तर त्या नद्या या नदीमध्ये येऊ शकतात. एका स्पेसिफिक नदीचा याच्यामधून बोध होत नाही. बरोबर, आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते? बरोबर, पर्वतामध्ये सुद्धा काय येऊ शकतो, हिमालय येते. बरोबर, अरवली येते. ठीक आहे, एका स्पेसिफिक पर्वताचा याच्यामधून बोध होतो का? नाही. मग ज्या वेळेला पर्वतामध्ये जर सर्वच पर्वत येत असतील तर काय आहे, हे सुद्धा सामान्य नाम आहे. शहर जर म्हटलं, या ठिकाणी सुद्धा बघा, अमरावती याच्यामध्ये येतो, याच्यामध्ये अकोला येतो, याच्यामध्ये मुंबई सुद्धा येतो. म्हणजे एका स्पेसिफिक याचा बोध होतो का? नाही. म्हणून या ठिकाणी गोदावरी हे काय, विशेष नाम आहे. गोदावरी जसं म्हणू आपण तसं या गोदावरीचं आपल्याला लोकेशन आठवण, गोदावरी कुठं स्थित आहे, गोदावरीची लांबी किती आहे हे आपल्याला माहिती पडेल, गोदावरीच्या उपनद्या किती आहेत. तुमचा जर अभ्यास असेल तर ह्या सगळ्या फॅक्ट तुमच्या काय येतील, डोक्यामध्ये येतील. म्हणून गोदावरी हे इथं विशेष नाम आहे. याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सी. बरोबर, आता प्रश्न क्रमांक 6 बघा, गरिबी. ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, गरिबी हे भाववाचक नाम खालीलपैकी कोणत्या शब्दापासून तयार झालेले आहे? बरोबर, आता गरीब, गरज, गरिबी की गरिमा? साहजिक आहे, गरीब पासून गरिबी झालं असेल. आता इतकंही काही तुम्हाला अनालिसिस करून समजून सांगण्याची गरज नाही असं मला वाटते. कारण तुमचा जर थोडा जर लॉजिकली असाल तर तुमच्या लक्षात येईल की गरीब पासून गरिबी झालं असेल, आणि गरिबी काय आहे, भाववाचक नाम आहे. मग गरीब काय आहे? जर गरिबी हे भाववाचक नाम आहे तर गरीब काय आहे?
याच्यामध्ये प्रश्न हा तयार होऊ शकतो की गरिबी हे भावाचक नाम कुठल्या नामापासून तयार झालेलं आहे. मग इथं ते ऑप्शन चेंज होऊ शकतात. सामान्य नामापासून तयार झालं, धातू साधित पासून तयार झालं, की विशेषण साधित नाम आहे. धातू साधित विशेषण साधित हे काय, गरीब हे एक विशेषण आहे. बरोबर, गरीब हे एक विशेषण आहे. म्हणजे काय दाखवते, हे गुण दाखवते. एखादा जर व्यक्ती आहे तो गरीब आहे, श्रीमंत आहे, तो त्याच्यामधला काय दाखवत आहे, गुण दाखवत आहे. म्हणजेच हे काय विशेषण आहे, गरीब हे विशेषण आहे आणि या विशेषणापासून हे गरिबी भावाचक नाम तयार झालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गरीब. आता प्रश्न क्रमांक 7, विद्वान विद्वत्ता या नाम निर्मितीमध्ये कोणत्या प्रकारचे नाम तयार झालेले आहे. मग विद्वान पासून विद्वत्ता या नाम निर्मितीमध्ये म्हणते कोणत्या प्रकारचे नाम तयार झालं. विशेष नाम आहे का, आपण काय करू, ऑप्शन एलिमिनेट पद्धत इथं वापरू. मग विद्वत्ता जी आहे, विद्वत्ता हे विशेष नाम आहे का, एका स्पेसिफिक व्यक्तीचा, कुठल्या घटकाचा, इथून वस्तूचा बोध होतो का, नाही. समूहवाचक नाम आहे का, विद्वत्तेमधून कुठला समूहाचा आपण रिप्रेझेंट करू शकतो का, नाही. सामान्य नाम सुद्धा नाही. म्हणून कुठलं नाम उरते इथं, भाववाचक नाम. म्हणजे काय, याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे, भाववाचक नाम. आता प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी सामान्य नाम असलेला पर्याय ओळखा. पुन्हा तेच, परीक्षेमध्ये तुम्हाला कधी कधी इथं नसलेला येऊ शकतो. महत्वाचं आहे, या एक मार्क्स तुमचा काय ठरवतो, मेरिट लिस्ट ठरवतो. म्हणून ज्याही वेळेला तुम्ही पेपर सॉल्व्ह करसाल एक्झाम हॉलमध्ये, तर त्या वेळेला तुम्हाला प्रश्न पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. असलेला म्हटलं की नसलेला म्हटलं हे बघायचं आहे. बरोबर, म्हणून खालीलपैकी सामान्य नाम असलेला पर्याय आपल्याला इथं विचारलेला आहे. महाराष्ट्र काय आहे, सामान्य नाम आहे का, नाही. कारण महाराष्ट्र आपलं भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा एकच राज्य आहे आणि याच्यामधून आपल्या डायरेक्ट लक्षात येईल की महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे, मुख्यमंत्री कोण आहेत, राज्यसभा लोकसभा यांची संख्या आपल्याला लक्षात येईल. म्हणजे काय, हे एका स्पेसिफिक घटकाला दिलेलं नाव आहे. बरोबर, एका राज्याला दिलेलं नाव आहे. म्हणून हे विशेष नामामध्ये मोडते. महाराष्ट्र हे विशेष नामामध्ये मोडते. नागपूर सुद्धा आपल्याला एका विशिष्ट नाव आहे, म्हणून हे विशेष नामामध्ये मोडते. बरोबर, भारत हे सुद्धा विशेष नाम आहे. जगामध्ये भारत एकच आहे. मग आपला ऑप्शन एलिमिनेट जर करत गेला आपण, तर आपला पर्याय उरतो पर्याय क्रमांक डी, जिल्हा जर म्हटलं तर याच्यामधून तुम्हाला एका जिल्ह्याचा बोध होतो का, नाही. याच्यामध्ये तुमचा अमरावती येऊ शकतो, याच्यामध्ये तुमचा अकोला येऊ शकतो, नागपूर सुद्धा येऊ शकतो. म्हणून सामान्य नाम जिल्हा इथं आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 9, कळप या शब्दाचा प्रकार कोणता, भाववाचक नाम. पुन्हा ऑप्शन एलिमिनेट पद्धत वापरू. भाववाचक नाम आहे का, नाही. विशेष नाम, एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो का, एखादा घटकाचा, वस्तूचा बोध होतो का, नाही. सामान्य नाम सुद्धा नाही. समूहवाचक नाम आहे, कारण या कळपामध्ये काय असतात, हरिणी. या कळपामध्ये समजा हरिणांचा कळप आहे, तर एक सारखे दिसणारे काय आहेत, हरिण, ज्यांच्यामध्ये हरिणाचे गुण आहेत, ते सगळे या कळपामध्ये मोडते. बरोबर. म्हणून कळप हा इथं काय आहे, समूहवाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही. बघा इथं अंडरलाईन केलेला आहे. कधी कधी तुम्हाला प्रश्न आतापर्यंत काय विचारला, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे. इथं तुम्हाला हा प्रश्न काय करा, हा जो शब्द आहे नाही, हा काय करायचा आहे, परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेळेला पेपर आधी घेता तर असे शब्द महत्वाचे आहेत, गोल करायचे आहेत तुम्हाला. मग इथं भाववाचक नाम नाही हा पर्याय इथं ओळखायचा आहे. मैत्री काय आपण पाहू शकत नाही, आपण जाणू शकतो. प्रेम पाहू शकत नाही, आपण जाणू शकतो. सौंदर्य सुद्धा आपण काय जाणू शकतो कल्पनेने. बरोबर, त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून इथं मुलगा जो आहे हा काय आहे, भाववाचक नामाचा प्रकार नाही, हा सामान्य नामाचा प्रकार आहे. हा सुद्धा इथं सामान्य नामाचा प्रकार आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती, प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. या वाक्यात किती विशेष नामे आहेत म्हणते. बघा आपल्याला विशेष नामे शोधायचे आहे. मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, इथपर्यंत हा काय एक प्रश्न आहे. महाराष्ट्र आहे का रे विशेष नाम, बरोबर. म्हणजे हे एक विशेष नाम झालं आपलं.
राजधानी, राजधानी किती असू शकतात? राजधानीमध्ये तुमचे दिल्ली पण इन्क्लूड होते, मुंबई पण इन्क्लूड होते, गुजरातची गांधीनगर पण इन्क्लूड होते, बरोबर. म्हणून राजधानी इथं काय सामान्य नामाचं काम करते. मुंबई आहे का रे? मुंबई एक जगात म्हणा किंवा भारतात म्हणा एकच नाव आहे. मुंबई म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल मुंबई शहर. म्हणून हे सुद्धा काय इथं विशेष नाव आहे. म्हणजे 1+1 2 पर्याय, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी, 2 विशेष नामे या वाक्यामध्ये दिलेली आहे. आता खालचा प्रश्न क्रमांक 12 बघा. खालीलपैकी भाववाचक नाम दर्शवणारा प्रत्यय कोणता म्हणते, बरोबर. आपण मगाशीच तुम्हाला मी सांगितलं की त, ता, पण आणि त्व हे काय आहेत? भाववाचक नाम दर्शवणारे प्रत्यय आहेत. त, ता, पण, पना, त्व हे भाववाचक नाम दर्शवणारे प्रत्यय आहेत. आहे का या बालपणला? बघा कुठं होता तो बालपण. हा, बालपण आहे. या बालपण मध्ये पण हा पण मध्ये आहे. आणि इथं सुद्धा त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? सामान्य नामापासून तयार झालेलं भाववाचक नाम असं त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12 याचं उत्तर आहे वरील सर्व बी. आता प्रश्न क्रमांक 13 शहाणा, शहाणपण. आताच आपण बघितलं की पण, पणा, त्व हे कशाला लागतात? भाववाचक नामाला लागतात. इथं आपल्याला शहाणापासून शहाणपण दिसलं, आपल्याला बाकी काहीही बघायचं नाही. शब्द तयार झालेले नाम कोणते? जसं आपल्याला पण दिसलं, आपण भाववाचक नाम टिक करायचं आहे. कुठलाही वेळ वाया घालवायचा नाहीये. 1 सेकंद परीक्षेमध्ये खूप महत्वाचं ठरतो, कारण तो वेळ तुम्हाला तिथं गणितामध्ये द्यायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 14 खालील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे. प्रामाणिकपणा इथं पण बघितलं होतं आपण. पण म्हणजे काय? भाववाचक नाम. आपल्याला काही शोधायचं नाही. जसं इथं आपल्याला पणा दिसलं, काय म्हणायचं याला? भाववाचक नाम. भाववाचक नाम. हा पणा जसा दिसला, हा भाववाचक नाम आपला तयार झालेला आहे, बरोबर. 14चं ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे. एक व्हिडिओ आपण स्पेशली काय करणार आहे, परीक्षेमध्ये तुम्ही पेपर कसा सॉल्व्ह करायचा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठले प्रश्न घ्यायचे, टायमिंग कसा कव्हर करायचा आहे, आणि आपले जे प्रश्न कसे टॅकल करायचे, याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. एक लेक्चर स्पेशली त्याच्यावर तर होणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्व शब्द भाववाचक नामे आहेत? मग आपण ऑप्शन एलिमिनेट पद्धतीने जाऊ, जेणेकरून तुम्हाला या सगळ्याच्या सगळ्या चारही ऑप्शनची काय होणार? रिव्हिजन होणार. पण आपल्याला माहित आहे ऑप्शन क्रमांक ए इथं उत्तर आहे. मग आपण एलिमिनेट पद्धतीने जाऊ. बी मुलगा, शिक्षक आणि राजा. मुलगा काय? सामान्य नाम आहे. शिक्षकामध्ये सुद्धा सर्व शिक्षक येतात, राजामध्ये सुद्धा सर्व राजे येतात, म्हणून हे काय? सामान्य नाम आहे. हे कुठले? सामान्य नाम. कळप, सेना आणि वर्ग. कळप, सेना आणि वर्ग समूहाचं रिप्रेझेंट करतात, म्हणून हे काय? समूहवाचक नामे आहेत. पुणे, नागपूर आणि मुंबई स्पेसिफिक घटकाला दिलेले नावे आहेत, म्हणून हे काय आहेत? विशेष नाम आहे, विशेष नामे. मग उरलं काय? तर उरलं ऑप्शन क्रमांक ए, जे आपलं उत्तर असणार आहे भाववाचक नाम. कोणते? प्रेम, मैत्री आणि सौंदर्य. या घटकांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, फक्त कल्पनेने जाणू शकतो. मग प्रेम, मैत्री आणि सौंदर्य हे तिन्ही शब्द त्या प्रकारात मोडतात, म्हणून भाववाचक नाम म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 टोळी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे की समूहवाचक नाम आहे? तुम्हाला जरी याच्यामधून डायरेक्ट तुम्हाला दिसत असलं की प्रश्न क्रमांक 16चं सी उत्तर आहे, परंतु ऑप्शन आपली हे काय? याच्यामधून आपला एकच उद्देश आहे की तुमचं चारही ऑप्शनचं काय झालं पाहिजे? रिव्हिजन झालं पाहिजे. मग विशेष नाम आहे का? विशेष नाम काय करते? एका स्पेसिफिक व्यक्तीला, एखाद्या इंडिव्हिज्युअल घटकाला काय करत असते? रिप्रेझेंट करत असते, त्याला ओळख दाखवत असते. मग दाखवते का टोळी हे कोणाची ओळख आहे का? नाही. टोळीवरून तुमच्या लक्षात येईल का? नाही. भाववाचक नाम आहे का? नाही. त्याच्यानंतर सामान्य नाम आहे का? नाही. समूहवाचक नाम आहे, बरोबर. टोळीमध्ये काय असणार? अनेक लोक त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत, जशी चोरांची टोळी. एक स्पेशल जर व्यक्ती असेल, समजा एखादा कोणी सचिन असेल तर कोणी लावून नका घेऊ की सचिन तुम्हाला चोर म्हटलं म्हणून. एक उदाहरणार्थ घेत आहे आपण.
एक सचिन नावाचा व्यक्ती आहे जो चोऱ्या करतो, मग हा टोळीमध्ये मोडणार का रे? नाही, बरोबर. परंतु सचिन आहे, श्याम आहे, गणेश आहे, असे जर 3-4 व्यक्ती असतील आणि त्यांची मिळून त्यांनी जर काय बनवली असेल, टोळी बनवली असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता? या 3-4 लोकांच्या गटाला तुम्ही टोळी म्हणू शकता, चोरांची टोळी, बरोबर. म्हणून हे समूहवाचक नाम आहे, त्यांचा तो काय झाला? समूह झाला. प्रश्न क्रमांक 17, राजा राजे पण काही शोधायचं नाहीये. पण दिसलं, पणा दिसलं, 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 काय म्हणायचं आपल्याला? भावाचक नाम आहे. पण प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? पूर्ण वाचायचा आहे. राजा राजेपण या शब्द जोडीत दुसरा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? दुसरा जो शब्द आहे राजा आणि राजेपण, राजा राजा म्हटलं तर हा सामान्य नामामध्ये मोडतो, कुठलाही राजा असू शकतो. पण राजेपण म्हटलं म्हणजे सामान्य नामापासून तयार झालेलं हे भावाचक नाम आहे. राजेपण म्हटलं तर हे काय आहे? भावाचक नाम आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? विद्यार्थी विद्यार्थी सामान्य नाम आहे का? प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? विद्यार्थी विद्यार्थी सामान्य नाम आहे का? विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात, बरोबर. कुठला विद्यार्थी स्पेसिफिक सांगू शकत नाही, म्हणून सामान्य नाम आहे. भारत विशेष नाम आहे काय? बरोबर. जगात एकच भारत आहे, म्हणून त्याला विशेष नाम. शौर्य ज्याला आपण पाहू शकत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, काय असतात? भावाचक नाम, बरोबर. मग मैत्री मैत्री हे समूहाचक नाम आहे काय? नाही. मैत्री काय आहे? हे सुद्धा भाववाचक नाम आहे. मैत्री काय आहे? भाववाचक नाम आहे, बरोबर. शौर्य, मैत्री, सौंदर्य बघितलं आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये. म्हणून 18चं ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, सेना या शब्दाचा योग्य प्रकार कोणता? सेना विशेष नाम आहे का? सेना विशेष नाम नाही आहे. काय करत असते? हे एखाद्या इंडिव्हिज्युअल घटकाला रिप्रेझेंट करते, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला. धातू साधित नाम आहे काय? निघते का याच्यामधून कोणता धातू? सेनामधून कोणता धातू निघते का? नाही. जसं बघा, हसणे धातू म्हणजे काय? बघा, हसणे हा ने इथं प्रत्यय लागलेला आहे. जसा आपण प्रत्यय काढणार तर इथं काय होणार? हा निघणार हस. हस हा काय? धातू आहे. आणि हे काय? धातू साधित आहे. मग आहे का कुठलं धातू? सेनामधला जर तुम्ही ना काढला तर सेला काही अर्थ राहतो का? नाही. म्हणून हे धातू साधित नाम सुद्धा नाही. भावाचक नाम आहे काय? सेनाला आपण पाहू शकतो, बरोबर. याच्यामध्ये खूप सारे जवान इन्क्लूड असतील, म्हणून हे काय आहे? समूहवाचक नाम आहे. 19चं काय आहे? प्रश्न ऑप्शन क्रमांक ए समूहवाचक नाम हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नामापासून तयार झालेलं म्हणते भाववाचक नाम आहे? यापूर्वीच आपण बघितलेला आहे हा प्रश्न. यापूर्वीच आपण काय बघितलेलं आहे? सामान्य नामापासून तयार झालेलं भावाचक नाम कुठलं आहे? बालपण. पुन्हा रिपीट झाला इथं हा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नामापासून तयार झालेलं भाववाचक नाम आहे? पुणे काय आहे? विशेष नाम आहे. जनता सामान्य नाम आहे. शिक्षक सामान्य नाम आहे, बरोबर. आता पुन्हा पुन्हा तुम्हाला रिवाइज करून सांगायची गरज नाहीये. बालपण, बरोबर. पण दिसला आपल्याला, काय म्हटलं आपण त्याला? भाववाचक नाम. अशा पद्धतीचे आपण हे 20 प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत, जे अगोदर यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.